बाल्कनीत तर रूम मध्ये आधी नेत्रा पण बाहेर गेलेत. मग किचन मध्ये कोण आहे? ही इथे काय करतेय? आता काय करायचं? चला. केतकी, अगं काय सगळ्या जागा बदलून टाकल्यात? पिठाचा डबा इथे होता ना, तो तिकडे कशाला ठेवलायस? इथेच बरा पडतो अगं घ्यायला. आणि पोलपाट लाटणं केवढंच आहे तर पोलपाट, छोट्या होतात पोळ्या. आणि किचन मध्ये कसं सगळं सवयीचं असतं ना, बदलल्या ना जागा की खूप त्रास होतो. मी एक सांगू का, किचन मधल्या बदलाचा जरी त्रास झाला ना मला, तरी सुद्धा एक गोष्ट मला अगदी मनापासून आवडली आहे, तुझ्यातला बदल. खूप छान वाटतंय केतकी. दारू सोडलीस ना तू, तुझ्या डोळ्यात दिसतंय अगं, अशी फ्रेश वाटतेस. खरंच छान वाटतंय. म्हणजे मला माहिती आहे केदार घरातून निघून गेला त्यानंतर तू दारू प्यायला सुरुवात केलीस, ते सगळं विसरण्यासाठी. पण मी तेव्हा पण तुला सांगायचं ना, नको पिऊस दारू, त्रास होईल. तेव्हा तुला राग यायचा माझा. पण आता कळलं असेल ना तुला, मी तेव्हाही तुझ्या भल्यासाठीच सांगत होते. छान वाटतंय, अशीच राहा. बरं, मी तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा स्वयंपाक केलाय, गरम गरम जेवून घ्या. आदी आणि नेत्रा कुठे आहेत? दिसले नाहीत मला घरात कुठेच. बाहेर गेलेत का? तुम्ही जेवून घ्या, ते आले की मी त्यांना वाढते. मी माझ्या माणसांसाठी एवढंच करू शकते ना, आणखी काय आहे माझ्या हातात? डॉक्टर काहीच बोलला नाहीत. सांगतील का? प्रिया, येस मॅम, त्यांची फाईल रेडी करा. ओके. डॉक्टर, सगळं ओके ना? हो, अगदी व्यवस्थित आहे. पण रेग्युलर चेकअपला यावं लागेल. मी काही औषधं लिहून दिली आहेत आणि बाहेर तुम्हाला सिस्टर सांगतीलच कधी कशी घ्यायची ते. आणि मी मगाशी सांगितलेलं लक्षात आहे ना, सकस आहार चालू ठेवा. हो. आणि तुमचा लांबचा प्रवास वगैरे तर नाहीये ना आता? नाही. हे माझं कार्ड घ्या, काही वाटलं तर मला कॉल करा. ओके, थँक्यू. रुपाली राजाध्यक्ष तुमच्या आई ना? हो. कशा आहेत त्या? त्या ठीक आहेत, पण तुम्ही कशा ओळखता त्यांना? नाही, त्या इथे यायच्या ना. एखाद वर्ष झालं असेल, पण त्या येत नाही. आता रुपाली मॅडम आजी होणार आहे म्हटलं, जरा खुश असतील ना खूप. आम्ही अजून सांगितलं नाहीये त्यांना. ओके ओके, पण मी आठवण काढली म्हणून सांगा. पण बाय द वे, त्या आहेत तरी कुठे? दिसतच नाही. त्या मुंबईमध्ये होत्या, त्यामुळे. पण मी त्यांना नक्की सांगते तुम्ही आठवण काढली. सर, तुमचे रिपोर्ट्स. ही बॅग आम्हाला नको. का? पण ते बॅगमुळे घरी कळेल ना सगळ्यांना, कोणाला सांगितलं नाही. सरप्राईज द्यायचं सगळं. ओके, पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. येतो.
नेत्रा ग जपून. सॉरी मला दिसलं नाही. नेत्रा, आपल्या आयुष्यात सतत काही ना काहीतरी ॲडव्हेंचरस गोष्टी घडत असतात, पण या सगळ्याची सवय माझ्या बाळाला नाही आहे. माझ्या बाळाला? सॉरी, आपल्या बाळाला. आत्तापासूनच काळजी घ्यायला हवी बाबा तिची. त्याची? तुम्हाला कसं माहित मुलगीच होणार? नेत्रा, भविष्यात घडणाऱ्या काही गोष्टी मला सुद्धा दिसतात. खरंच. आणि तू बघ, मला दिसलंय ना तसंच घडणार. राजाध्यक्षांच्या घरात लक्ष्मी येणार. तुझ्यासारखीच सुंदर, तुझ्यासारखीच सुंदर डोळे, साहेब, संकेतात दिसलेली घटना घडली आज. बघ ना. आणि आपण तेव्हा विचार करत होतो की असं संकेत का आलास. देर आहे दुरुस्त आहे. हे तर आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थाने आता सुखाची पालवी फुटली आहे. आपल्या बाळाचा पहिला फोटो. नाहीतर हा फोटो मी आयुष्यभर असाच जपून ठेवणार. आणि ती मोठी झाली ना की तिला दाखवेन हा फोटो. मस्त वाटेल ना तिला. कावळ्याचा आवाज येतोय पण कावळा दिसत नाहीये. नेत्रा, नेत्रा, ऐक माझं, ऐक. आता मनातली सगळी भीती, सगळे विचार काढून टाक. इथून पुढे फक्त पॉझिटिव्ह राहायचं. नेत्रा, हे बाळ म्हणजे देवी आईने आपल्याला दिलेला आशीर्वाद आहे. हा, आपल्या बाळाला जप. येणाऱ्या प्रत्येक संकटाशी तुझा नवरा लढेल. ओके? चल. ब्याजो भावडा. नेत्रा, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण आहे. मला किती आनंद झाला नाही मी शब्दात नाही सांगू शकत. खूप खूप अभिनंदन. बघा अद्वैत राजाध्यक्ष, तुम्ही आता बाप होणार. अभिनंदन. थँक्यू. बाबा नमस्कार. नाही बाकायचं नाही, बाकायचं नाही. सांभाळ, खुश राहा. बरं अद्वैत, आता बाळ झाल्यावरती मी रिटायरमेंट घेणार आहे. बरं. तू आणि तेजस, तुम्ही दोघांनी ऑफिस सांभाळायचं. मी संपूर्ण वेळ बाळाकडे बघणार आहे. आजोबा खूपच एक्साइटेड आहेत. अर्थात. बर, डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले सगळं व्यवस्थित आहे, फक्त नेत्रांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी. नेत्रा, ऐकलंस ना? जप स्वतःला. आणि त्या विरोचकाविषयी अजिबात विचार करू नकोस. मी सुद्धा हेच सांगितलं तिला. सगळे तेच सांगतायत. ऐकायचं. आज आई असती, तिलाही खूप आनंद झाला असता. दारू.
आधी नेत्रा, कुठे गेला होतात तुम्ही? बराच वेळ घरात नव्हतात. सगळं ठीक आहे ना? काकू सगळं ठीक आहे, पण फक्त तुझं काम जरा तर वाटणार आहे. चालेल, पण कसलं काम? इथं की काळजी करू नकोस, मी तुझ्या मदतीला आहे. मला काहीच कळत नाहीये, तुम्ही कशाबद्दल बोलताय? काकू अगं तू आजी होणार आहेस आता. आजी? नेत्रा, अगं किती आनंदाची बातमी दिलीस तू. आजी नमस्कार करू. नेहमी खुश राहा. मला किती भारी वाटतंय, काय सांगू. आज ना मी खूप खूप खुश आहे. हळू हळू. सॉरी काकू, हे सगळं फक्त आपल्यात राहायला पाहिजे. विरोचकालाही कळतं कामा नये. ते पण फाल्गुनी, तेजस, तन्मय यांना सांगायला हवं ना. हो. मला ना आता सगळं व्यवस्थित झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे रुपाली म्हात्रेमधला विरोचक मेलाय. तू आई होतेस. आपण सगळे किती आनंदात आहोत. आता आपल्या घरात फक्त सुख, समाधान आणि बाळाच्या हसण्याचे, खिदळण्याचे आवाज असतील. हा, नेत्रा, जा ना फाल्गुनीला जाऊन भेट ना, तिला पण खूप आनंद होईल. हो. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, स्वतःला जपायचं, कारण आता 2 जीवांची आहेस तू. काकू मग काकू काय झालं? काय झालं? विरोधक येतोय का? नाही. पण मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुम्ही मोठ्याने ओरडाल, कारण बातमीच तशी आहे. पण तुम्ही अजिबात ओरडायचं नाहीये आणि मोठ्याने सुद्धा बोलायचं नाहीये, कारण आपल्या घरचं वातावरण जरा वेगळं आहे ना. काय झालं? काय? आपली नेत्रा आई होणार आहे. Oh my God! What? Seriously? आणि काका होणार आहे? हळू. अगं काकू, काय हळू? ए बहिणी, चला आपण नेत्रा आणि प्रोला भेटून येऊ. आणि ना मी आता प्रो कडून माझी सेपरेट ट्रिप स्पॉन्सर करून घेणार आहे आता. थांब जरा, तनु थांब जरा. मी सांगितलं ना, जरा शांत राहा. कम ऑन यार काकू. तनु, जरा समजून घे ना. आता ना आपल्याला जरा सांभाळून वागावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, काहीही झालं तरी रुपालीला यातलं काहीच कळता कामा नये. पण काकू, तुम्ही प्लीज नेत्राला सांगा, प्लीज लवकर यायला सांगा. ओके? प्लीज यार, मला प्रो आणि नेत्राला भेटायचं आहे. आत्तावर मोठी पार्टी करणार मज्जाची. तुझा पाय सांभाळ. नाही, मी ही आंब्याळत घेऊन आले फाल्गुनीच्या पायाला लावायला. घाबरू नका तुम्ही. तू ये बस. सावकाश तिथे बस खुर्चीत. म्हणजे व्यवस्थित लावता येईल मला. सावकाश. हा,
पायावर जोर देऊ नकोस. बस बस बस. पाय इथे इथे ठेव, मला लावता येईल व्यवस्थित. ठेव ठेव ग फाल्गुनी, दुखेल नाही तर पाय. बघ कसं सुजलाय ना. कशी ग फाल्गुनी? किती वेंदळेपणा करतेस ग. बरं वाटेल ना? केतकी, नाही समजावं हिला. म्हणजे बघ, मी तिच्याशी बोलते पण ती एका शब्दाने बोलत नाहीये माझ्याशी. मला मान्य आहे माझी चूक झाली आहे, त्याची शिक्षा देताय तुम्ही सगळे मला. पण मला शिक्षा देताय ना. तुम्ही नका त्रास करून घेऊ स्वतःला. एकमेकांची काळजी घ्या, बोला एकमेकांबरोबर. आणि तनू, तुम्ही सगळे इथे एका खोलीतच असता? फाल्गुनी, काळजी घे. सांगितले ते ऐक. पायावर जोर देऊ नकोस. आराम कर, बरं वाटेल. आणि काही लागलं तर मला सांग. येते. काकू, व्हॉट इज हॅपनिंग? ती आता आधीसारखी वागली एकदम. मला आता ही आधीची मामा वाटली. नेत्रा, तू ऐकत का नाहीयेस ग माझं? तुला सांगितलं होतं ना ही सगळी कामं तू नाही करायचीस म्हणून. ठेवते. तू फक्त एक काम करायचंस, आराम करायचा. तुला जे हवं नको ते सगळं मला सांगायचं. बाळाचा बाबा ती गोष्ट घेऊन पुढच्या 10 सेकंदात तुझ्यासमोर हजर असेल. बाळाचे बाबा ही सगळी कामं करणार, आणि मग बाबांची कामं कोण करणार? ते तो करेल मॅनेज. पण आधी आपलं बाळ. हे बरं नेत्रा, ऐक. काय? या ना, तुझ्या गोळ्या आहेत. हे सगळं तुम्ही कधी केलं? तू आंघोळीला गेली होतीस तेव्हा केलं मी हे सगळं. बरं ऐक, गोळ्या मीच देणार आहे तुला, पण तू पण लक्षात ठेव. या विटॅमिनच्या गोळ्या आहेत. ओके? या गोळ्या दुपारच्या जेवणानंतर, आणि या सगळ्या गोळ्या रात्रीच्या जेवणानंतर. ठीक आहे. राहिलं लक्षात? डॉक्टरांनी काय सांगितलं ते लक्षात आहे? काय सांगितलं डॉक्टरांनी? वजन उचलायची नाही. लक्षात ठेवायचं. या गोळ्या इथे ठेवतोय. ओके? मित्र, कधी एकदा हे 9 महिने संपतात आणि मी आपलं बाळ असं हातात घेतो असं झालं मला. हे तू आईबांना सांगितलंस का? जाम खुश झाले असतील ना ते? नाही, अजून नाही सांगितलं त्यांना. मलाच झालंय कधी एकदा सांगते असं. त्यांना खूप आनंद होणार आहे. मित्र, पण ते पहिलं बाळणपणे वगैरे सांगून तुला तिकडे बोलावतील. मला नाही वाटत आबा बोलवतील. आणि तसंही मला जाता येईल असंही नाही वाटत आहे. मला काळजी कसली वाटते माहिती आहे? मी त्यांना कळवलं ना की आई आबा दोघेही धावत इथे येतील मला भेटायला. आणि अशा परिस्थितीत त्यांनी इथे यावं असं नाही वाटत मला. मी बघतो था. आता तुम्ही कुठे बाहेर जाताय का? बाबूशीला जाऊन. बाबूशीला का? काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. पण विरोचकाचं नेमकं झालंय काय हे तर कळायला हवं. म्हणजे विरोचकाचा जर वध झाला नसेल
तर ह्याचा अर्थ ती अस्थिकट्यार जागृतच झाली नव्हती. आणि जर वध झालाय तर मग ती अस्थिकट्यार कुठे आहे?